मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता आपण श्रावण महिन्यामध्ये जे जिवतीचा कागद आणि जिवतीचं जे पूजन केलं जातं त्याच्या बाबतीतली संपूर्ण शास्त्रीय शुद्ध माहिती आपण घेणार आहोत. आणि पूजा कशी करावी, विधी काय, साहित्य काय, त्याच्या मागे शास्त्र काय, हेही सुद्धा समजून घेऊ. मित्रांनो, श्रावण महिन्यात शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची प्रथा परंपरागत अनेक वर्षापासून लोकप्रिय आहे. जिवती माता हे एक माता पार्वतीचं रूप मानलं गेलंय, जी संतान रक्षण आणि समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते. श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेशी संदर्भात आहे. आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी जिवती मातेची पूजा केली जाते. ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. श्रावण मासामधील शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याचे काय कारण असू शकते, हे जरा थोडंसं शास्त्रीयरित्या आपण समजून घेऊ. जिवती माता ही मुलांचे रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे. शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी पूजा करणे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलंय. श्रावणासारखा हा सुंदर हिंदू सणातील पवित्र महिना, या काळात पूजा अर्चनेला खूप खूप महत्त्व आहे. जिवती मातेची पूजा कशा पद्धतीने करता येते घरी साध्या पद्धतीने, हे थोडं समजून घेऊ. जिवती मातेची मूर्ती किंवा चित्र आपण फ्रेम करून अथवा भिंतीवरती लावू शकता त्याला. आणि हे आपल्या कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळतं, नेटवरनं डाउनलोड करून प्रिंटआउट घेऊ शकता. पण माझं असं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष लागत असल्यामुळे छोटीशी फ्रेम, जिथं फ्रेमची दुकानं असतात तिथंही मिळते. या पूजेसाठी साहित्य काय लागू शकतं, ही पूजा घरच्या घरी सुद्धा करता येते. जिवती मातेची मूर्ती किंवा चित्र लागतं. हळद, कुंकू, गंध, फुले, तांदूळ, पान, सुपारी, नारळ, फळे, साखर, खडीसाखर, खजूर, खवा प्रसादासाठी किंवा पेढेही चालतात. धूपदीप, कापूर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर घातलेलं पंचामृत आणि पाण्याने भरलेला तांब्या आणि एक पाट आणि शुद्ध नळाचं पाणी आणि लाल कापड किंवा हिरवं कापड आसनासाठी. पूजा कशी केली जाते हे आपण थोडंसं समजून घेऊयात. स्वच्छ जागा निवडा. लाल कापडावर जिवती मातेची मूर्ती किंवा चित्र ठेवा. मी जी फ्रेम म्हणलं ती. जर तांदळाच्या पिठाने चित्र बनवत असाल तर भिंतीवर किंवा कागदावर जिवती मातेचे चित्रसुद्धा काढता येतं. हा सुद्धा एक वेगळा ऑप्शन त्यामध्ये आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. या पूजेसाठी जो शुक्रवार श्रावणातला आहे त्या दिवशी आपण देवासमोर, जे देवघराच्या आसपास आपण ही फ्रेम ठेवायची आहे, चित्र ठेवायचं आहे. आणि त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायचीत, पण त्याची ती पुसून घ्यायची आहे. आपल्या संतान म्हणजे आपली जी संतती आहे त्याच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या संकल्पासाठी संकल्प करायचा. संकल्प काय? घरामध्ये सुखशांती, समृद्धी, समाधान लाभत आहे. आरोग्याच्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम होत आहे. फायनान्शियली आम्ही स्ट्रॉंग होत आहोत. नवीन नवीन वाहन, वास्तू या सगळ्यांचा आम्हाला भरपूर लाभ होत आहे, अशी प्रार्थना करायची. आणि श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा करताना हा संकल्प सोडायचा आहे. कसा? तर हातात पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे आणि आपलं जे तांबण आहे त्या तांबणामध्ये हा संकल्प सोडायचा आहे. इथे मंत्र असा म्हटला जातो जिवतीची पूजा करताना, जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावरते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे. हा तुम्ही 11 वेळेला तरी आपल्याला नक्कीच म्हणायचा आहे. दूर्वा, फुले, आघाड्याची पाने या तिन्हीची माळ करून देवीला अर्पण करायचे. देवीला 21 मण्यांचे कापसांचे गेज वस्त्र घालायचे. जिवती मातेला हळद, कुंकू, गंध, फुले आणि अक्षता अर्पण करायच्यात. पंचामृताने अभिषेक करा किंवा फक्त दूध जरी दाखवलं तरी चालू शकतं. धूप, दीप, कापूर लावून आरती करा. गूळ आणि चणे फुटाण्याचा, पुरणाचा, वरणाचा नैवेद्य दाखवा.
सवाष्णीला जेवायला बोलवायचं असतं, तसेच देवीची व सवाष्णीची ओटी सुद्धा भरायची असते. आता महत्त्वाची गोष्ट, घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे, तसेच मुले परगावी असल्यास चारही दिशांना अक्षता टाकाव्या आणि देवी आईला संतान सुरक्षेची प्रार्थना करावी. देवीला म्हणावे, हे जीवती माते, माझ्या मुलांचे रक्षण कर, त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहो. पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद कुटुंबातील सर्वांनी आणि विशेषतः मुलांना द्या. जीवती मातेची कथा ऐकायची असते. आपल्याकडे जे पुस्तक आहे चातुर्मासाचं, त्यामध्ये जीवतीची कथा आहे, ती तुम्ही वाचा, ऐकवा आणि ऐकाही. कारण ह्या कथा ज्या आहेत त्या आपल्या संतान म्हणजे संततीच्या रक्षणासाठी आहेत. त्यामुळे पूजा करताना मन शुद्ध आणि छान श्रद्धा ठेवा. मुलांच्या पूजेच्या ठिकाणी, मुलांनाही पूजेच्या ठिकाणी बसून प्रार्थना करायला लावा. बऱ्याच वेळेला स्थानिक प्रथेनुसार पूजेच्या पद्धतीत थोडाफार बदल होत असतो, पण लक्षात ठेवायचं की पारंपरिक पद्धतीने हीच आपली पूजा आहे. आणि जेव्हा आपला हे शुक्रवार संपतात, श्रावण संपतो, तेव्हा पुन्हा लाल कापडात किंवा पांढऱ्या कापडात गुंडाळून ते चित्र अथवा तो फोटो आपण पुन्हा ठेवू शकतात देवघरामध्ये, जिथं तुम्हाला ठेवायची सोय त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात ठेवावं, वास्तू तथास्तू ऑथेंटिक परफेक्ट माहिती देत असल्यामुळे येथील व्हिडिओ तुम्ही नक्कीच फॉरवर्ड करा आणि तुमच्यासाठी अतिशय सुंदर माहिती वास्तू तथास्तू देत असतं. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.